नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण ट्रिग्नोमेट्री च्या रेशो बद्दल, त्याच्या व्हॅल्यू कशा काढायच्या याच्याबद्दल आज माहिती पाहणार आहोत. तर आपण ट्रिग्नोमेट्रीचा जो चार्ट आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा याच्याबद्दल एक बेसिक माहिती आपण पाहू आणि लक्षात ठेवण्यासाठी वेगळी आयडिया आणि सोपी आयडिया तुम्हाला सांगतो. तर बाळांनो इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा आपण चार्ट ड्रॉ करायचा आहे. चार्ट ड्रॉ व्यवस्थित करून टाकायचा आहे. चार्ट अशा पद्धतीने इथं रेशो, ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणि इथं अँगल अशा पद्धतीने द्यायचं. इथं साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक असं पहिल्यांदा आपण चार्ट पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला याच्यात त्या व्हॅल्यू कशा करायच्या बघा. पहिल्यांदा हे 0, 30, 45, 60 आणि 90 असे अँगल लिहून घेतले आणि आपण चार्ट तयार केला. तर हे कसं पहिल्यांदा आपण लक्षात ठेवा. इथं आपण हे दिसते 0, 1, 2, 3 आणि 4 हे नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा. पहिल्यांदा आपल्याला साईनच्या व्हॅल्यू सगळ्या आपण याच्यावरून फाइंड करू शकतो. तर आपल्याला याला प्रत्येकाला आपण 4 ने डिवाइड करायचे. कशा डिवाइड करायचे? 4 ने डिवाइड करायचे. 4 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला त्या व्हॅल्यू मिळवायचे. जिथं डिव्हिजन होते तिथं द्यायचं. आता 4 ने 0 ला डिव्हिजन केल्यानंतर 0 येतो. इथं डिव्हिजन जात नाही म्हणून 1/4. तसंच इथं डिव्हिजन जातं 2 1 2 2 to the 4 1/2 इथं द्यायचं. इथं 3/4 डिव्हिजन जात नाही 4 1 4 अशा पद्धतीने आपल्याला मिळाले. तर या ठिकाणी आपण परत पुढच्या स्टेपला स्क्वेअर रूट काढायचंय. 0 1 चं स्क्वेअर रूट 1, 4 चं स्क्वेअर रूट 2, 1 चं स्क्वेअर रूट 1, 2 चं स्क्वेअर रूट रूट 2, 3 चं स्क्वेअर रूट रूट 3 आणि 4 चं स्क्वेअर रूट 2 आणि 1 चं स्क्वेअर रूट 1 अशा पद्धतीने आपल्याला या साइनच्या व्हॅल्यू मिळाल्या. त्या आपण पुट करायच्या. 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1 अशा पद्धतीने आपण साइनच्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला कॉसच्या व्हॅल्यू काय करायचे की उलट करायचंय. आपण रिव्हर्स लिहायचंय. पहिल्यांदा हा 1 लिहायचा, त्याच्यानंतर √3/2 लिहायचं, त्याच्यानंतर 1/√2 लिहायचं, 1/2 लिहायचं आणि इकडं 0 लिहायचं. अशा पद्धतीने आपल्याला कॉसच्या सगळ्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता टॅनच्या व्हॅल्यू काढताना आपल्याला एक फॉर्म्युला आहे. टॅन इज इक्वल टू साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस हे हा फॉर्म्युला आहे आपल्याला. साइन अपॉन कॉस हा फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला जायचंय. म्हणजे साइनचा आणि कॉसचा डिव्हिजन केल्यानंतरच आपल्याला टॅन मिळणार. तर 0/1 याची व्हॅल्यू होते 0. म्हणजे इथं आपल्याला या दोघांचं डिव्हिजन आलं 0. त्यानंतर आपण काय करायचंय, आपल्याला 30 डिग्रीचं काढायचंय. तर 1/2 म्हणजे साइन आणि त्याला कॉसने डिवाइड करायचंय √3/2. तर इथं 1/2 इथं मल्टिपल होतं. मल्टिपल झाल्यानंतर खालचा जो डिनॉमिनेटर आहे तो रेसिप्रोकल होतो, म्हणजे व्यस्त होतो 2/√3. 2 ला 2 कॅन्सल होतं आणि खाली काय राहतं 1/√3 राहतं. म्हणून इथं आपण लिहिलं 1/√3. त्याच पद्धतीने आपल्याला पुढचं काढायचंय 1/√2. इथं पण 1/√2 1/√2 इंटू आता खालचं रेसिप्रोकल होतं √2 वरती जातं आणि खाली 1 येतं. √2 ला √2 कॅन्सल, 1 ला 1 कॅन्सल, काही नाही म्हणजे तिथं 1 राहतो, म्हणजे खाली व्हॅल्यू 1. त्यानंतर पुढचं
√3/2 अपॉन 1/2. √3/2 इथं इंटू झालं, हा 2 वरती जातो आणि 1 खाली येतो. 2 ला 2 कॅन्सल झाला, खाली फक्त √3/1 राहिलं. मग इथं फक्त आपण √3 घेतलं तरी चालतं. आता पुढचं डिव्हिजन करताना 1/0 अशी मॅथमॅटिकल व्हॅल्यू येतच नाही, म्हणून इथं आपण लिहायचं नॉट डिफाईन. काय लिहायचं? नॉट डिफाईन. म्हणजे त्याला मराठीमध्ये अव्यक्त पण म्हटलं जातं. नंतर आपण कॉटच्या व्हॅल्यू काढत असताना नॉट डिफाईन पहिल्यांदा घ्यायचं, उलट करायचं मगाच्या सारखंच. त्याच्यानंतर √3, नंतर 1/√3 आणि नंतर 0. आता आपल्या कॉटच्या सुद्धा सगळ्या व्हॅल्यू झालेल्या आहेत. आता आपल्याला सेकच्या व्हॅल्यू करायच्या. सेक म्हणजे साईनचा रेसिप्रोकल असतो, म्हणजे साईनचं व्यस्त करायचं, म्हणजे कॉटचं व्यस्त करायचं. सेक म्हणजे कॉटचं व्यस्त करायचं आणि कॉटचं व्यस्त केल्यानंतर आपल्याला सेक मिळतो. आता 1 याचं रेसिप्रोकल गेलं, 1 खाली गेला, वर गेला, 1च राहतो, म्हणजे इथं 1 राहिलं. आता याचं रेसिप्रोकल केलं, 2 वरती, √3 खाली. त्यानंतर याचं पण रेसिप्रोकल केलं, √2 वरती गेलं, खाली 1 आलं, नाही दिलं तरी चालतं. 2 वरती गेलं, खाली 1 आलं. आता बघा इथं आपल्याला या स्कॉचच्या तिथं 0 आहे, 0च्या खाली 1 असतं आणि याचं रेसिप्रोकल केल्यानंतर 1/0 येतं. 1/0 येतं, म्हणजे 1/0 म्हणजे तिथं काय म्हणतात तर नॉट डिफाईन. काय म्हणायचं? नॉट डिफाईन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नॉट डिफाईन. नंतर आपल्याला हे सगळे आपल्याला सेकच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता आपल्याला कोणाच्या व्हॅल्यू काढायच्या तर कोसेकच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या. मग कोसेकच्या व्हॅल्यू काढण्यासाठी हे पुन्हा रिव्हर्स करायचंय, नॉट डिफाईन, त्याच्यानंतर 2√2/√3 आणि 1. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या साइन टू कोसेक पर्यंत सगळ्या आपण व्हॅल्यू या ठिकाणी काढलेल्या आहे. आणि अशी एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, सगळ्यांच्या लक्षात आले?